डॉक्टर वाय.पी. जाधव यांच्यासह गंगाधरी ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पंचायत समिती माजी सभापती डॉक्टर वाय.पी. जाधव यांनी आपल्या समर्थकांसह आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश आमदार निवास देवाज बंगला येथे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संपन्न झालाय. यावेळी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की डॉक्टर वाय.पी. जाधव यांच्यासारखे सुशिक्षित व अनुभवी नेते माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणार हे माझ्यासाठी मोठे भाग्य आहे. आपणास नेहमीच योग्य मान सन्मान मिळेल तसेच प्रत्येक निर्णयात आपली साथ असेल. त्यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत करत दिलगिरी व्यक्त केली की यापूर्वी जर काही मनदुःख झाले असेल तर मी समक्ष आहे, पण यापुढे आपण सर्वजण एकत्रितपणे विकासाच्या दिशेने वाटचाल करू. पक्षप्रवेशानंतर बोलताना डॉक्टर वाय.पी. जाधव म्हणाले, यापूर्वी आम्ही काही कारणास्तव अण्णांच्या विरोधात होतो, परंतु आमचे संबंध नेहमीच चांगले होते. आज गुढीपाडव्याच्या मंगल दिनी आम्ही संपूर्ण गावाने अण्णांसोबत राहून काम करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचप्रमाणे माजी सरपंच सचिन जेजूरकर यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करत यापूर्वी आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या आपण विसरून आम्हाला आपल्या विकासाच्या प्रवाहात सामील करून घ्यावे. आम्ही आजपासून आपल्या सोबत आहोत असे सांगितले. या सोहळ्याला गंगाधरी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते. तसेच शाखा प्रमुख दिगंबर भागवत, भगीरथ जेजूरकर, भरत इघे, सुनील खेरनार, सोपान जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. पक्षप्रवेश केलेल्या प्रमुख व्यक्तींची नावे डॉक्टर वाय.पी. जाधव, वसंतराव सोनवणे, गोविंद नाना जाधव, बाळूभाऊ भागवत, बालकृष्ण खैरे, नंदूभाऊ सोनवणे, गंगाधर जाधव, रमेश गांगुर्डे, सरपंच दुर्गा जाधव, सचिन जेजूरकर, विश्वजित जाधव, गोकुळ जेजूरकर, ताराचंद जाधव, रिकेश जाधव, दत्तू सोमासे, संजय कमोदकर, योगीराज जाधव, संदीप खेरनार, काळू जेजूरकर, किशोर सोनवणे तसेच अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. या पक्षप्रवेशामुळे गंगाधरी गावात शिवसेनेचे बळ अधिक वाढले असून येत्या काळात विकासाची नवीन दिशा मिळेल असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलाय. प्रथम मी आदरणीय डॉक्टर साहेबांचा, वाय.पी. शब्द योग्य नाही वाटत मला, आदरणीय डॉक्टर साहेबांचे मी तसं आभार मानतो. डॉक्टर सारख्या एक कुशल राजकीय माणसाने ज्याचं उभं आयुष्य समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये गेलं. प्रॅक्टिस करत असताना अनेक चांगले वाईट अनुभव आले आणि ह्या तालुक्याचं, ह्या शहराचं राजकारण, माळी समाजाचं नेतृत्व हे नेहमी आपण डॉक्टरांकडे बघत गेलो. आणि डॉक्टरसारखे माणूस जर माझ्याबरोबर काम करायला तयार असेल, माझ्या खांद्याला खांदा लावून भावासारखं जर काम करायला तयार असेल तर मी नेहमीच डॉक्टर साहेबांचं मी स्वागत करेन, पक्षातही स्वागत करेल आणि माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून ह्या गटाचं, या गावाचा विकास, त्या गटाचा विकास, या गणाचा विकास करायचा. डॉक्टर साहेबांच्या जर मला काही सूचना असेल तर मी नक्कीच त्याचं पालन करेन असे या ठिकाणी मी आश्वासित करतो. आणि मी समजू शकतो की डॉक्टर साहेब असेल आणि तुम्ही सर्व असेल, आपल्याला भुजबळांबरोबर का जावं लागलं, का काम करावं लागलं याची नक्कीच मला जाणीव आहे. त्याच्यामुळे मी त्या विषयावर इतिहासात मी कधीच बोलणार नाही, इतिहासात मी कधी जाणार नाही. उलट आपल्यासारखे चांगले लोक माझ्याबरोबर काम करायला तयार झाले याचं मी उलटं भाग्य समजेल. का मी भाग्यवान आहे. समाजामध्ये समाजाचं नेतृत्व करणारे, पंचायत समितीचं सभापतीपद, उपसभापतीपद मिळवणारे, भूषवणारे शब्द वापरू आपण, समाजात काम करणारे, या शहरामध्ये स्वतःचं अस्तित्व तयार करणारे, त्याच्यानंतर या ग्रामीण भागात स्वतःचं अस्तित्व तयार करणारे असे डॉक्टर आणि डॉक्टरवर प्रेम करणारे आमचे ज्येष्ठ नागरिक दादा, सर्व मंडळी, दत्तूभाऊ असेल, दत्तूभाऊ बी थोडासा काय आता होत राहत, जाऊ दे काय, आमच्या सरपंच ताई असेल, आमच्या सगळ्यांवर विश्वास ठेवला, बिगुणावर आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला, तर मी आपले सगळ्यांचे स्वागत करतो. आणि मी आपल्याला एक वचन देतो, शब्द देतो डॉक्टर साहेब, की आपण नक्कीच आपली मान उंचावेल, आपल्याला अभिमान राहील आणि आपण आमच्या पक्षामध्ये किंवा माझ्याबरोबर काम करताय याची नक्कीच आपल्याला 2 इंच तरी आपली छाती फुगेल असेच आम्ही आपल्याबरोबर राहू. आणि भविष्यामध्ये या गावाचा, त्या गणाचा, त्या गटाचा जर विकास करायचा असेल तर नक्कीच आपल्याला विचारल्याशिवाय, आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय ते होणार नाही अशी या ठिकाणी आपल्याला शाश्वत करतो. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या बरोबर काम करायला
डॉक्टर साहेबासारख्यांनी तरी मी खरंच भाग्यवान, बरंच एकदा मी हे शब्द उच्चारतो, मी भाग्यवान समजतो आणि पुनश्च एकदा सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद मानतो. आणि माझ्याकडनं या अनावधानाने काही चुकलं असेल, राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना कधी कधी कोणाला तरी आपल्या वाट्याला बरं वाटायसाठी दुसऱ्याचे नुकसान होते, परंतु कार्यकर्ता असतो, मित्र असतो, काम केलेलं असतं, असंही अनावधानाने इथून पुढे होणार नाही. परंतु इथून मागे जर काही अनावधान झालं असेल तर मी शिवसेना पक्षाच्या वतीने, आमच्या सर्वांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा आपल्या ह्या पक्षात माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्याला आपण तयार झालो, त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सावता. आणि आपल्याला मला सांगायला आनंद होतो, अभिमान वाटतो की आपण सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले या दोघांचाही पूर्णाकृती पुतळे की आपण मनमाड नांदगावमध्ये बसवतोय. ते पुतळे कसे असणार आहेत याचा सगळ्यांचा आपण एक चांगला पिक्चराईज करणार आहोत आणि तो प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला राहणार आहे. आणि काही बदल असेल तर डॉक्टर सारख्यांच्या, साहेबांसारख्यांच्या सूचना आपण त्या अंमलात आणू आणि त्याच्यात काही बदल करायचा असेल तर बदल करू. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी अविनाश मगर, नाशिक.